पवईतील हिरानंदानी हॉस्पिटलमधील किडनी रॅकेट उघडकीस आल्यावर आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे। या किडनी रॅकेटसाठी एजंट सांकेतिक भाषा वापरायचे। ही सांकेतिक भाषा म्हणजे कोडवर्ड होते का, अशी एक माहिती आता मिळालेली आहे आणि याची इत्थंभूत माहिती जय महाराष्ट्राच्या हाती लागलेली आहे। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या पवईतल्या हिरानंदानी हॉस्पिटल मधल्या किडनी रॅकेटमुळे राज्यात खळबळ उडाली आहे। या रॅकेटमधल्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये सीईओ सह 5 डॉक्टरांना अटक झाल्यावर अटक झालेल्या एजंटनं धक्कादायक गौप्यस्फोट केलाय। संपूर्ण किडनी रॅकेटचा व्यवहार सांकेतिक भाषेत चालायचा। किडनी रॅकेट चालणाऱ्या एवढं तर माहिती होतं की हे रॅकेट चालवताना त्यांना सावध राहावं लागेल, कधी आपसात बोलताना पकडता येणार म्हणून त्या लोकांनी म्हणाली होती सांकेतिक भाषा। हे एजंट कोणते कोड वर्ड्स वापरायचे पाहूयात। राजमा म्हणजे किडनी, कारण राजम्याला इंग्रजीत किडनी बीन्स म्हणतात। सॉस म्हणजे ब्लड ग्रुप, खाना पकाना म्हणजे ट्रान्सप्लांट, किचन म्हणजे हॉस्पिटल जिथं किडनीचं ट्रान्सप्लांट केलं जाणार आहे, थाली म्हणजे डॉक्युमेंट्स, याचा अर्थ बनावट डॉक्युमेंट्स तयार आहेत का, शेफ म्हणजे डॉक्टर, मेहमान म्हणजे किडनी विकत घेणारा, बनिया म्हणजे किडनी विकणारा, डिलिव्हरी बॉय म्हणजे एजंट, स्वाद म्हणजे लाभ किंवा फायदा। या सांकेतिक भाषेनुसार एक एजंट जेव्हा त्याच्या साथीदाराशी बोलतो कि एक मेहमान है जिसके लिए राजमा पकाना है, अगर कोई बनिया नजर में हो जो सस्ते में राजमा दे तो मुंबई के किचन का एक शेफ तैयार है, थाली की चिंता मत करो, स्वाद अच्छा होगा। या सांकेतिक भाषेचा अर्थ एक व्यक्ती आहे ज्याला किडनी विकत घेऊन ट्रान्सप्लांट करायची आहे। जर कोणी कमी किमतीत किडनी विकणारा नजरेत असेल तर मुंबईच्या एका हॉस्पिटल मधला डॉक्टर तयार आहे। डॉक्युमेंटची काळजी नको, त्याला चांगला लाभ मिळेल। जर आपण हे कोडवर्ड पाहिले तर प्रत्येक कोडचा एक स्पेशल अर्थ असतो आणि अर्थ फक्त ठराविक लोकांना माहिती आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की हे कोडवर्डचा तो जाळ पसरला होता, तो कितपर्यंत पसरला होता याचा माहिती अजून पोलिसांना पण नाही आहे। त्या मंगेशसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।